प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। पालकमंत्र्यांनी मिरज विधानसभा क्षेत्रात 3000 कोटी निधी आणून ठेकेदारांची घरे भरल्याचा आरोप। ग्रामीण आणि शहर दुजाभाव का? एमआयएम पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना सवाल। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची पहिल्या पावसातच दुरावस्था झाली। रस्त्यावरील डांबर पाण्याने वाहून जाऊन खडी मुरुमसह रस्त्यावर खड्डे पडले आहेत। आज एमआयएम पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी संताप व्यक्त करीत रस्त्याचा पंचनामा केला। 2.5 ते 3000 कोटी विकास निधी मतदारसंघात 15 वर्षात आणला, तो फक्त पालकमंत्र्यांनी मोजक्या ठेकेदारांना पोसून त्यांची घरे भरण्याचं काम केल्याचा आरोप डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी करत ग्रामीण आणि शहरी असा दुजाभाव का केला व आता जाहीर केलेल्या 117 कोटी निधीमधून मिरज शहरातील राजीव गांधी नगर ते ढवळी या रस्त्यासाठी 6 कोटी 32 लाख रुपये दिले आहेत व मिरजकर जनतेचा अपमान करून दुजाभाव का केला असा सवाल पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केला आहे। बेडक मॉडेल स्कूल पावसात गळत आहे, हाच विकास केला का असा प्रश्नही त्यांनी केला आहे। सांगली जिल्हा कार्याध्यक्ष माजिद मुतवल्ली, मिरज शहर अध्यक्ष आसिफ मनेर, मिरज तालुका अध्यक्ष राकेश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विद्यमान कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी काल प्रेसमध्ये मोठमोठ्या रकमेच्या निधी आणल्याच्या घोषणा केल्या। 117 कोटी रुपये आपण मतदारसंघासाठी आणले असं जाहीर केलं, पण नुसतं मोठमोठ्या रक्कम आणून ठेकेदारांची भर करण्याचा उद्योग सुरू आहे, ठेकेदारांची घरं भरण्याचा उद्योग सुरू आहे। आज या 117 कोटीच्या निधीमध्ये मिरजेबाबत दुजाभाव का केला जातोय? मिरजेच्या कामासाठी फक्त राजीव गांधी नगर ते ढवळे हा फक्त 6 कोटी 32 लाख रुपये हा 117 कोटीमध्ये तुम्ही धरलेला आहे। बाकीचे 111 कोटी रुपये तुम्ही बाहेर खर्च करताय। म्हणजे मिरजकर जनतेनं तुम्हाला मतदान केलेलं नाही का? मिरजेतल्या आजच्या परिस्थितीला जर बघितलं, पूर्ण सुरेश खाडे जबाबदार आहेत। याचं कारण असं, 2 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज रोड हा करण्यात आला होता। आज या रस्त्याची अवस्था बघितली तर 2 महिन्यात रस्त्याचे खड्डे आणि खड्ड्यात रस्ता आणि रस्त्यात खड्डे अशी अवस्था झालेली आहे। त्यामुळं सुरेश खाडेंनी पोकळ निधीच्या घोषणा करत बसण्यापेक्षा आपण दिलेले कॉन्ट्रॅक्टर किती चांगल्या दर्जाचं काम करतात का ह्याची केव्हा पाहणी केलेली आहे का? आज बेडगेमध्ये बघितला तर मॉडेल स्कूल एक शाळा त्यांनी बांधलेली आहे, तर बेडगेतल्या मॉडेल स्कूलच्या छतातून पाणी गळायला लागले विद्यार्थ्यांच्या रूममध्ये। मग सुरेश खाडेंनी विकास काय केला? या 15 वर्षामध्ये त्यांनी 2,500 कोटी आणले, 3,000 कोटी आणले म्हणून सांगतात, पण या 3,000 कोटीमध्ये त्यांनी ठेकेदारांचीच घरं भरली। मिरजेचा विकास काय झाला? इथून 10 किलोमीटरवर सांगलीत गेल्यानंतर विकास दिसतो, पण मिरजेत विकास दिसत नाही।